तरी काय. तुकाराम महाराज त्यावेळी अंगद होते ते म्हणतात, झाले रामराज्य काय पुणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हसी, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कै कळा. रामराज्यात कोणीही दुःखी नव्हते, सर्व सुखी होते. भूमी भरपूर पीक देत होती, वेळेवर पाऊस पडत होता, सर्व ऋतू अनुकूल होते. तुलसीदासांच्या भाषेत रामराज्य म्हणजे दैहिक दैविक भौतिक तापा, रामराज्य नाही काहुई व्यापा, सब नर करही परस्पर प्रीती, चलही स्वधर्म निरत श्रुती नीती, चारी उचरण धर्म जगा माही, पुरी राहा स्वप्ने ओघ नाही. रामराज्यात आधी भौतिक आध्यात्मिक आदी दैविक हे तिन्ही ताप नव्हते. सर्व जग एकमेकांवर प्रेम करत होतं, सर्व जग स्वधर्माने नीतीने वर्तत होते. जसे वेदामध्ये सांगितले, धर्मरूपी गाय ही चारही चरणावर उभी होती, म्हणजे चटका सुद्धा धर्म नाही. स्वप्नात सुद्धा लोक पापाचा विचार करत नव्हते. हे एक दोन दिवस नाही तर तब्बल 11,000 वर्ष, दशवर्ष सहस्राणी, दशवर्ष शतानी च रामराज्य उपासित्वा ब्रह्मलोकम प्रयच्छति. 10,000 वर्ष आणि 1,000 वर्ष म्हणजेच 11,000 वर्ष राम राज्य करून ब्रह्मलोकास गेला. रामाबद्दलच्या 9 कोट्या बघा आता.